घटक दुसरा जुळणारी आकृती नवनीत मार्गदर्शिकेतील स्वाध्याय क्रमांक 2 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 10 चे स्पष्टीकरण। या घटकातील प्रश्न सोडविण्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ते आपण समजून घेऊया। मुद्दा क्रमांक 1, प्रश्न आकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे लक्ष केंद्रित करा। प्रत्येक उत्तर आकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही ते पहा। या उत्तर आकृतीमध्ये ती नसेल त्या उत्तर आकृत्या वगळा। मुद्दा क्रमांक 2, आता प्रश्न आकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती किंवा चिन्हे असतील त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा। या आधीच्या सूचना क्रमांक 1 मध्ये काही उत्तर आकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तर आकृत्यांपैकी अचूक उत्तर आकृती या पायरीत मिळू शकते। मुद्दा क्रमांक 3, जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या चिन्हे असतील तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर चिन्हावर लक्ष केंद्रित करा। उत्तर आकृतीमधील इतर अशाच लहान आकृत्यांशी चिन्हांशी त्याची तुलना करा। वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्या एक एक करीत वगळल्या जातील व तुम्हाला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल। पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृत्यांशी समान अशा आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 ची प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत। प्रश्न आकृतीमध्ये सफरचंदाचे चित्र दर्शवले आहे आणि पर्याय क्रमांक C हा याच्याशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक C चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 2 च्या प्रश्न आकृती आणि उत्तर आकृतीमध्ये तुलना केली असता पर्याय क्रमांक A मधील हा भाग प्रश्न आकृतीशी जुळत नसल्यामुळे आपण ही आकृती कट करूया। B क्रमांकाच्या आकृतीमध्ये हा भाग दिसत नसल्यामुळे आपण B ची आकृती कट करूया आणि D क्रमांकाच्या आकृतीतील हा भाग प्रश्न आकृतीशी जुळत नसल्यामुळे आपण ही आकृतीसुद्धा कट करूया। आता राहिली C क्रमांकाची आकृती आणि C क्रमांकाच्या आकृतीतील सर्व भाग प्रश्न आकृतीशी जुळत असल्यामुळे आपण C क्रमांकाचे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 3 मधील पर्याय क्रमांक A चा हा भाग प्रश्न आकृतीशी जुळत नसल्यामुळे आपण ही आकृती कट करणार आहोत। तसेच पर्याय क्रमांक C आणि D मधील हा भाग प्रश्न आकृतीशी जुळत नसल्यामुळे या 2 आकृत्यासुद्धा आपण कट करणार आहोत आणि पर्याय क्रमांक B मधील सर्वच पर्याय हे प्रश्न आकृतीशी जुळत असल्यामुळे आपण B क्रमांकाचे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 4 मधील प्रश्न आकृतीशी पर्याय क्रमांक A मधील, पर्याय क्रमांक C मधील आणि पर्याय क्रमांक D मधील येथील बिंदू जुळत नसल्यामुळे हे सर्व पर्याय आपण कट करूया। तर पर्याय क्रमांक B हा प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळत असल्यामुळे पर्याय क्रमांक B चे वर्तुळ आपण काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 5 मधील प्रश्न आकृतीच्या या भागावर लक्ष केंद्रित करून इतर आकृत्यांची तुलना केली असता आपल्या लक्षात येतं की D क्रमांकाची आकृती ही वेगळी असल्यामुळे आपण D क्रमांकाची आकृती कट करूया। यानंतर या भागावरती लक्ष केंद्रित करून आपण आकृत्यांची तुलना करूया। तर A क्रमांकाची आकृती आणि B क्रमांकाची आकृती ही वेगळी आपल्याला दिसेल, त्यामुळे हे 2 पर्याय आपण कट करूया। तेव्हा तंतोतंत जुळणारी आकृती आहे C, म्हणून आपण C क्रमांकाचे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 6 मधील प्रश्न आकृतीशी तुलना करता पर्याय क्रमांक B आणि पर्याय क्रमांक D हे वेगळे असल्यामुळं आपण हे पर्याय सर्वप्रथम कट करणार आहोत। आता पर्याय क्रमांक C मधील या 4 रेषा ह्या जास्तीच्या असल्यामुळे हा पर्यायसुद्धा प्रश्नाकृतीशी जुळत नाही। तेव्हा पर्याय क्रमांक A हा प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण A चा पर्याय हा काळा करणार आहोत। प्रश्न क्रमांक 7 मध्ये या भागावरती लक्ष केंद्रित करून आपण आकृत्यांची तुलना केली असता A क्रमांकाची आकृती ही वेगळी दिसते, त्यामुळे A क्रमांकाचा पर्याय आपण येथे कट करणार आहोत। आता प्रश्न आकृतीच्या या भागावरती लक्ष केंद्रित केले असता आपल्या लक्षात येतं B क्रमांकाच्या पर्यायामध्ये हा भाग वेगळा असल्यामुळे B चा पर्याय आपण कट करणार आहोत। आता प्रश्न आकृतीतील या रेषेवरती लक्ष केंद्रित केले असता C क्रमांकाच्या आकृतीमधील ती रेषा वेगळी दिसते, म्हणून आपण C क्रमांकाचा पर्यायही कट करणार आहोत। आता यानंतर पर्याय क्रमांक D आणि प्रश्न आकृती या तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण D क्रमांकाचा पर्याय हा काळा करणार आहोत। प्रश्न क्रमांक 8,
त्याच्या प्रश्नाकृती आणि उत्तराकृत्या तुमच्यासमोर आहेत. प्रश्न आकृतीत दिसणाऱ्या पानाच्या शिरांची तुलना उत्तर आकृत्यातील शिरांशी करूया. प्रश्न आकृतीत शिरा या डावीकडे आणि उजवीकडे आहेत. अशा पद्धतीने शिराची तुलना करताच पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक डी हा वेगळा आहे, म्हणून आपण तो सर्वप्रथम कट करूया. यानंतर पानांच्या या भागावरती लक्ष केंद्रित करून आकृत्यांची तुलना केली असता बी क्रमांकाचा पर्यायही चुकीचा दिसून येतो, म्हणून आपण बी क्रमांकाचा पर्यायही कट करणार आहोत. यानंतर उरलेला पर्याय क्रमांक सी हा प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण सी या आकृतीचे वर्तुळ काळे करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 ची प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती तुमच्यासमोर दिसत आहे. प्रश्न आकृतीच्या या भागाशी उत्तर आकृत्यांची तुलना केली असता पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक सी हे वेगळे असल्यामुळे हे दोन्ही पर्याय आपण कट करूया. आता प्रश्न आकृतीच्या या भागावरती लक्ष केंद्रित करून उरलेल्या 2 आकृत्यांची तुलना करूया. तेव्हा पर्याय क्रमांक डी मधील हा भाग वेगळा आहे, म्हणून आपण हाही पर्याय कट करणार आहोत. आता आपल्या लक्षात येते की पर्याय क्रमांक बी हा प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारा पर्याय आहे, म्हणून हा पर्याय आपण काळा करणार आहोत. प्रश्न क्रमांक 10 ची प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या आपल्यासमोर आता दिसत आहेत. प्रश्न आकृतीतील या काळ्या ठिपक्यावरती लक्ष केंद्रित करून त्याची तुलना उत्तर आकृत्याशी आपण करूया. आपल्या सहज लक्षात येतं की पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी मध्ये हा काळा ठिपका नसल्यामुळे हे दोन्ही पर्याय आपण कट करणार आहोत. आता प्रश्न आकृतीतील या भागावरती लक्ष केंद्रित करून आपण शिल्लक राहिलेल्या 2 उत्तर आकृत्यांची तुलना करूया. आपल्या लक्षात येतं की बी क्रमांकाच्या आकृतीमध्ये हा भाग नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक ए ची आकृती ही प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळत असल्यामुळे आपण ए या पर्यायाचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या प्रश्नमालिकांची लिंक या व्हिडिओखालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण त्याचा अभ्यास केला नसेल तर त्या व्हिडिओ नक्की पाहाव्यात आणि अभ्यासात सातत्य ठेवत कायम सराव करत राहा. यश तुमचेच आहे. अभ्यासात येणारी अडचण कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करावी. आम्ही नक्की त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, यापुढील स्वाध्याय प्रश्न आपण नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया. धन्यवाद.